माणसाचे शब्द हे औषधासारखे असतात. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर वापरले तर जखमी मनाला पण आधार देतात, दुःख हलके करतात आणि नाते पण जपतात. पण काही शब्द विचार न करता बोलल्यावर ते मनाला जखम करतात, गैरसमज निर्माण करतात आणि नवीन वेदनांना जन्म देतात. काही वेळा आपल्या बोलण्यामुळेच आपण आपला शत्रू तयार करत असतो. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करून बोललेलं चांगलं, कारण शब्दांमध्ये जखम करण्याचीही ताकद असते आणि जखम भरून काढण्याची पण ताकद असते आणि शत्रू निर्माण करण्याची पण ताकद असते. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ रविवारचा आहे, पण पोस्ट करायला जरा उशीरच झालाय कारण तो एडिटच झाला नाही माझ्याकडून. तर सकाळी उठल्यानंतर मी बाहेरचं झाडून झुडून घ्यायला आले. वातावरण खराबच होतं, म्हणजे आभाळ आलेलं होतं. आता पावसाळ्याचे दिवसच म्हणल्यावर आभाळ येणारच. आता जरा थोडं उशिराच उठले होते आणि उठल्यानंतर जरा निवांतच काम चालू होतं, कारण रविवार होता, सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि सागरला आणि मला पण जिमला जायचं नव्हतं, कारण रविवारी जिमला पण सुट्टी असती. त्यामुळं निवांतच चालू होतं जरा. आणि ह्या फरचीवर जरा बोरचे पाण्याचे डाग पडले होते, कारण काल संध्याकाळी फौजी साहेबांनी धुवून काढलं होतं, तर ते पण मी आता पुसून काढलं जरा. आज काय झालंय, रात्रीपासून पावसाचं वातावरण झालंय. हलकी हलकी मध्ये मध्ये झिमझिम पण येते आणि लगेच बंद होती. बाहेर सगळं पावसाचं वातावरण झालंय, पण तो काही मोठा पाऊस येणं झालाय. बाहेर रांगोळी काढायची म्हणलं, पण आता जी गेटच्या बाहेरची रांगोळी ती पावसाने धुवून गेली, तर जाऊ दे म्हणलं. पण सध्या उघडले तर रांगोळी काढून घेते आणि पोर्चमधली रांगोळी तशीच राहील मग. तर मग पोर्चमध्ये छोटीशी रांगोळी काढते आणि बाहेर पण थोडीशी काढते. तर दारामध्ये रांगोळी काढली ना की छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर रांगोळी काढून घेते मी आता बाहेरची आणि त्यानंतर मग निवांत देवपूजा करून घेते आणि मग बाकीचे कामं त्यानंतर मग करता येतील देवपूजा झाल्यानंतर. कारण एका दिवशी काय होतं, मी सगळं काम आवरून घेते आणि त्यानंतर मग निवांत देवपूजा करते. पण आज थोडासा टाईम आहे, तर लवकर आवरलंय म्हणलं मग आधी देवपूजा करते आणि बाकीचं मग स्वयंपाक नंतर करते. तर कधी कधी असं पण होतं, रुटीन थोडंसं चेंज होत राहतं. तर चला आवरून घेते आता. आता गेटच्या बाहेर थोडीशी रांगोळी काढली आणि उंबरठ्यामध्ये थोडीशी रांगोळी टाकून मी पावलाचा छापा मारत असते. आणि तसं तर सणावाराला मग आपण हळदीचं लेपन करतो, उंबरठ्यावर रांगोळी काढतो. पण आता काय रेग्युलर मग मी थोडीशी काढत असते अशी. तर आता इथून पुढे सणवार पण चालू होते बरं का. म्हणजे जसा पावसाळा चालू होतो ना, तसं सणवार पण चालू होतात. आता श्रावण महिना पण लवकरच येईल, नागपंचमी येईल. तर पावसाळा म्हणजे सणवार आणि आनंदाचे दिवस घेऊन येतो, असंच म्हणलं तरी काही हरकत नाही. आता पोर्चमध्ये पण थोडीशी रांगोळी काढते, म्हणजे पाऊस जरी आला ना, गेटच्या बाहेरची रांगोळी धुवून जाईन, पण पोर्चमधली आणि उंबरठ्यामधली छोटीशी रांगोळी तशीच राहील. आता रांगोळी काढून झाल्यानंतर मी फुलं तोडत होते जास्वंद्यांचे. तर जास्वंदीला पण खूप फुलं असतात सध्या बरं का, पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी. आता पाठीमागच्या जास्वंदीची कटिंग केली होती ना, ती पण छान फुटली आणि तिला पण फुलं यायला लागलेत. मागच्या वर्षी मे महिन्यातच भरपूर पाऊस झाला होता, पण ह्या वर्षी जरा उशिराच पाऊस चालू झालाय आणि आताशी थोडं हलकं हलकं हिरवं व्हायला लागलंय बरं का. तर एकदम मस्त वाटायला लागले आता. तर फुलं तोडून आणले आणि आता देवपूजा करून घेत होते मी. मंगल कलशासाठी उन्हाळ्याभर नागवेलीचे पानं भेटतच नव्हते बरं का, पण आता जसा पावसाळा आलाय ना, तसे ते नागवेलीचे पानं पण भेटायला लागले, कारण वेल आता फुटलाय ना चांगला, त्यामुळं. आता बऱ्याच दिवस झाले ही गणपती बाप्पांची रांगोळी पण मी दाखवली नव्हती, चला म्हणलं दाखवते आता. काल मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ना, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवली होती, पण म्हणलं चला आता लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवते. कारण काही वेळा काय होतं, शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन काही लोकांपर्यंत जातात, काही लोकांपर्यंत जात नाही. आणि आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत ना, तर ते आपले लाँग व्हिडिओ तर नेहमी पाहतातच. त्यामुळे म्हणलं लाँग व्हिडिओमध्ये पण मी रांगोळी शेअर करते. आता रांगोळीचं फूल काढल्याने त्यावरती थोडीशी पिवळी रांगोळी काढते आणि मध्यभागी थोडासा लाल कलर टाकते, तर फूल एकदम छान वाटतं. अजून पण आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही ताईंनो, कारण थोडी घाई गडबडच आहे बरं का पाठीमागं. त्याचं कारण मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन आता, कारण कधी कधी काय होतं, आपल्या मुलांना वेळ देणं पण गरजेचं असतं. मुलांचं बालपण निघून गेलं ना, ते काय परत येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जवळ मुलं आहेत ना, तोपर्यंत त्यांना थोडासा वेळ देणं गरजेचं असतं. एकदा मुलं का बाहेर शिक्षणासाठी गेले, नोकरी पाहण्यासाठी गेले, नंतर मग आपल्याला पश्चाताप येतो की आपण त्यांना थोडा वेळ दिला असता तर बरं झालं असतं. त्यामुळं थोडंसं मी त्यांना आता वेळ देते माझा. जास्वंदीचे मस्त फुलं तोडले आणि निवांत देवपूजा पण झाली आता. आता बाकीचे कामं मी आवरून घेते. आता संध्याकाळ झाली होती, मला स्वयंपाकाला लागायचं होतं संध्याकाळच्या. तर मुलांना म्हणलं काय करू, तर भाज्या मी बऱ्याच आणल्या होत्या बाजारातून ना. तर मुलांना म्हणलं भाजी काय बनवू, तर ते बोलले शापू बनव आणि त्याबरोबर थोडासा भात पण बनव. तर मग मी भात टाकला शिजायला आणि भाजी स्वच्छ धुवून चिरायला लागले. तर भात कसा शिजायला घातला होता मी ते पण दाखवते तुम्हाला आता. तर कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरी घातली थोडीशी. जिरा भात छान लागतो ना, त्यामुळं जिरे घातल्यानंतर वाटाणे होते घरामध्ये ना, तर वाटाणे घातले थोडेसे आणि बासमती तांदूळ घातला. ते थोडंसं परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार
आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि शिजायला घालायचा भात. तर खूप छान भात लागतो बरं का. आता इथं काय होतं, भात शिजायच्या वेळेसच आपण जर त्याच्यामध्ये जिरे घातले ना, नंतर भाताचा कलर थोडासा म्हणजे असा ब्राऊन होतो, कलर चेंज होतो. त्यामुळे आपण जिरे आधी न घालता भात शिजल्यावर जिरेची फोडणी देऊन परतला ना भात, तर भाताचा कलर एकदम पांढरा शुभ्र राहतो. पण स्वयंपाक पटपट होईल त्यामुळे मी जिरेची फोडणी आधीच दिली आणि भात शिजायला घातला होता. आणि शापू भाजी मी चिरून ठेवली होती ना, तर ती पण आता मी शिजायला टाकते. तर चिरायच्या आधीच धुतली होती बरं का भाजी मी, चिरल्यानंतर परत नाही धुतली. मग ती चिरली ना, पाण्यातून ती व्यवस्थित काढता पण येत नाही त्यामुळं. तर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट नाही घालत, मुगाची डाळ घालत असते भिजलेली. शेंगदाण्याच्या भाज्या आम्हाला जास्त आवडत नाही, त्यामुळं मी असं भाजी बनवायची म्हणलं ना, त्याच्यामध्ये हमखास मुगाची डाळ घालत असते भिजून. तर छान भाजी लागते. तर भाजी आता थोडीशी मी झाकून ठेवते मंद आचेवरती, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या भाजीच्या काड्या असतात ना, त्या चांगल्या शिजल्या जातात आणि डाळ पण शिजली मग त्याच्यामधली. तर भात झाला, भाजी शिजायला घातली मी आणि तोपर्यंत आता मी आळूच्या वड्या बनवणार होते आणि ते पण एअर फ्रायरमध्ये. म्हणलं चला आपल्या घरामध्ये एअर फ्रायर आले ना, तर त्याचा सुद्धा उपयोग झाला पाहिजे. तर एका बाउलमध्ये मी थोडंसं बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये जिरी पावडर घातली, हळद घातली आणि हिरवी मिरची लसण ठेचून घेतला होता ते घातलं आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपल्याला ते कालून घ्यायचं आणि आळूच्या पानाला लावायचं आणि वड्या बनवायच्या मस्त. आणि पाठीमागं मी हे सिलिकॉनचं मॅट मागवलं होतं ना, त्याच्यावर असं चपात्या लाटायला किंवा आळूच्या पानांना असं पीठ लावायला बरं पडतं. तर त्याच्यावरतीच मी आता हे आळूच्या पानांना पीठ लावत होते, म्हणजे किचन आपलं खराब होत नाही. आणि सिलिकॉनचं मॅट आहे त्याच्यामुळं काय होतं, ते पटकन धुतल्या पण जातं, अजिबात त्याला काहीच राहत नाही. आणि सिलिकॉनचं मॅट आहे ना, त्याच्यामुळं जेवण बनवण्यासाठी ते आपण वापरू शकतो, काही हरकत नाही. आपण थोडं ते गरम करणार आहे, त्याच्यावरती आपण चपात्या लाटतो, भाकरी करतो किंवा असं पीठ वगैरे लावण्यासाठी बरं पडतं. आणि कधी कधी तर आपण सिलिकॉनचं स्पॅच्युला पण वापरतो बरं का. आता तर ओव्हनमध्ये, त्यानंतर एअर फ्रायरमध्ये पण सिलिकॉन वापरलं जातं, काही होत नाही. आणि हे पहा, आता एअर फ्रायरमध्ये मी जो बटर पेपर आहे ना, तो टाकला थोडासा, म्हणजे आपलं एअर फ्रायर खराब होणार नाही, घासावं लागणार नाही सारखं सारखं. तर थोडंसं तेल मी स्प्रेड केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर आळूच्या वड्या ठेवल्या आणि त्याला सुद्धा थोडं थोडं तेल लावते, म्हणजे तेलामध्ये त्या आळूच्या वड्या तळायची गरज नाही पडणार. आता शापू भाजी झाली होती, भात पण झाला होता आणि एअर फ्रायरला मी आळूच्या वड्या पण लावल्या होत्या. आता थोडंसं पावसाचं वातावरण होतं ना, त्यामुळे दही पण कोणी खात नाही, तर दही होतं ना, म्हणलं थोडीशी कढी बनवते आणि चपात्या बनवते. तर मुलं काय बोलले, कढी आता नको बनवू, सकाळचं बनवतो, आता फक्त चपात्या बनव. तर मग मी लागली चपात्या बनवायला. आणि गावाकडले गहू आहेत ना, गहू आणल्या म्हणजे चांगलं महिनाभर चपात्या चांगल्या येतच नव्हत्या बरं का. त्या आत्ताशी चपात्या चांगल्या यायला लागल्यात. संध्याकाळी फौजी साहेबांसाठी आणि माझ्यासाठी मी ज्वारीची भाकरी करत असते. तर मुलांना काय म्हटलं, तुमच्यासाठी पण मी भाकरी बनवते ज्वारीच्या. नाही म्हटले, आम्हाला आवडतच नाही ती पांचट भाकर, त्यामुळं आम्हाला चपात्या बनवत. तर मग मी पीठ मळून चपात्या पण बनवल्या आणि आमच्या दोघांसाठी मला भाकर पण बनवायची होती. आणि तोपर्यंत आता आळूच्या वड्या पण मस्त भाजल्या गेल्या होत्या बरं का एअर फ्रायरमध्ये. एकदा मी पलटी गेल त्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा त्या भाजल्या गेल्यात आणि आतमध्ये पण शिजल्यात. तर एकदम बिन तेलाचं आपण जेवण असं बनवू शकतो बरं का एअर फ्रायरमध्ये. मला तर खूप आवडलं. आणि अशी थाळी तयार झाली होती, फक्त कढीची कमी होती, पण मुलं बोलले कढी नको बनवू. 3 जण बसलोत जेवायला, कारण फौजी साहेबांनी पटकन जेवण केलं, ते गेले ड्युटीवर. राजूने पण त्यांच्याबरोबर जेवण केलं होतं. आम्ही 3 जण राहिलो होतो. तिघांनी थोडंफार काम राहिलं ते आवरून घेतलं आणि निवांत आम्ही तिघं आता जेवायला बसलो. तर या सगळे जेवायला. तर असं जेवण बनवलेलं आहे आम्ही आज. कढी बनवते म्हणलं, पण संध्याकाळचं कढी कसं पित्त होतं, त्यामुळं मग मुलं बोलले कढी नको बनवू, बस झालं एवढंच. चला आता आम्ही जेवण करतोय आणि आराम करतोय. दिवसभराचं काम भरपूर झालं आता, आहे ना. थकलो आता. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. गुड नाईट.